सावित्रीबाई फुले विद्यापीठातल्या मुलींच्या वस्तीत दारूच्या बाटल्या सापडल्या। मात्र या संदर्भात मुलींनी तक्रार केली असता अधिकाऱ्यांकडून याकडे दुर्लक्ष केलं जातंय। या प्रकरणी कुलसचिव कुलगुरूंना पत्र लिहून मुलींनी दाद सुद्धा मागितली असल्याचं बघायला मिळतंय। तिकडे पुण्याच्या वाघोलीमध्ये तरुणास जीवे मारण्याचा प्रयत्न केलेल्या आरोपींची वाघोली पोलिसांनी धिंड काढली। दगड आणि हातातील कड्यानं गंभीर दुखापत करून तरुणाला ठार मारण्याचा प्रयत्न केला। आरोपी सूरज राजू जाधवसह त्याच्या साथीदाराला अटक करून वाघोली परिसरामध्ये धिंड काढण्यात आलेली आहे। घरगुती गॅस सिलेंडर कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला मधून दुसऱ्या छोट्या सिलेंडरमध्ये गॅस भरून त्याची विक्री करणाऱ्या तरुणाला काळेपडर पोलिसांनी अटक केली। हांडेवाडी परिसरातून सिलेंडरसह इतर मुद्देमाल जप्त केला। विक्रांत राजकुमार जाधव असं अटक केलेल्या या संशयिताचं नाव आहे। पुण्यात महिला कारागृह पोलीस भरती आजपासून सुरू झाली असल्याचं बघायला मिळतंय। या दरम्यान पोलिसांचं अकार्यक्षम व्यवस्थापन बघायला मिळतंय। पहाटे रांगेत असलेले मुलींचे हाल होत असल्याचा आरोप करण्यात येतोय। काही लोखंडी गेटचा दरवाजा मोडून मुली आत घुसल्या, त्यामुळे अनेक मुलींच्या पायाला दुखापत सुद्धा झाली असल्याचं एकंदरीत बघायला मिळतंय। लवकरच आता पुण्याला 2 अतिरिक्त जिल्हाधिकारी मिळणारे। विभागीय आयुक्तांकडून राज्य सरकारकडे हा प्रस्ताव सादर करण्यात आलाय। मोठ्या जिल्ह्याच्या प्रशासकीय कामांचं विभाजन करण्याचा सरकारचा विचार आहे। या प्रस्तावानुसार बारामती आणि आंबेगावात अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांचं पद हे निर्माण केलं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही।